नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता व कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुविचाराचा संग्रह आपल्याला मदत करेल. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे सुविचाराचा संग्रह ऐकायलाच हवा. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. सर्वच प्रश्न सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा बचाव करण्यात सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो. आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. हातावरील रेषेत दळलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. आयुष्य म्हणजे पणत्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावरचं चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच की बहुना त्यांचा कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते. प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित याला जीवन म्हणतात वाटतं. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेला तर तो तुमचाच दोष आहे. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याचा आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
आयुष्यातला कोणताही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. दुसऱ्याचे ओझे उतरण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते, हे लक्षात ठेवा. जन्मभर संपत्तीचा मागे लागलेला माणूस संसारातलं सुख शांती हरवून बसतो. प्रवासावरून केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी. जीवनातला अंधकार नाहीसा करण्यासाठी ज्योत म्हणजे हास्य. जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या. माणसांना राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.